युद्ध सुरू असताना सोने का स्वस्त होत आहे? जगात जेव्हा युद्धाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदार सर्वात आधी कुठे पळतात? उत्तर आहे सोने. कारण सोने म्हणजे सेफ हॅवन असेट, सुरक्षित गुंतवणूक. म्हणूनच इतिहास सांगतो, युद्ध, मंदी आणि अस्थिरता आली की सोन्याचे भाव वाढतात. पण सध्या चित्र मात्र वेगळं दिसतंय. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात तणाव वाढलेला असताना अपेक्षा होती की सोने महाग होईल. पण उलट झालं, सोन्याचे दर कमी होत आहेत. पण नेमकं चाललंय काय समजून घेऊया. नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही पाहत आहात द फ्रीडम कॉल. चला व्हिडिओकडे वळूयात. पहिलं कारण आहे, डॉलर अचानक खूपच मजबूत होतोय. डॉलर रुपयांपेक्षा नेहमीच मजबूत होता, पण या युद्धजन्य परिस्थितीत डॉलरने अचानकपणे उच्चांक गाठलाय. म्हणजे $1 94 एवढी मोठी उडी अचानक झाल्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार डॉलर्समध्ये पैसे टाकत आहेत. आणि लक्षात ठेवा, डॉलर अचानक मजबूत झाला की सोने स्वस्त होते. दुसरं कारण, इंटरेस्ट रेट्स म्हणजे व्याजदर. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह महागाई नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढत आहे. जर बँकेत जास्त व्याज मिळत असेल तर लोक सोने का ठेवतील? म्हणूनच लोक किंवा मोठे गुंतवणूकदार सोने विकून इंटरेस्ट इन्कम कडे वळत आहेत. तिसरं कारण, प्रॉफिट बुकिंग. काही महिन्यांपूर्वी सोन्याने उच्चांक गाठला होता. मोठे गुंतवणूकदार आता नफा काढत आहेत, म्हणजेच ते सोनं विकत आहेत. जेव्हा विक्री वाढते तेव्हा किंमत कमी होते. चौथं कारण, युद्ध थांबेल अशी आशा. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यात तणाव आणि संघर्ष सुरू असला तरी अनेक वेळा युद्ध थांबवण्यासाठी वेगवेगळे देश सुद्धा प्रयत्न करत असतात, असं आंतरराष्ट्रीय विश्लेषक सांगत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देखील अनेक वेळा हे युद्ध थांबेल असे संकेत दिले. म्हणूनच मार्केट अजून पूर्णपणे पॅनिक मोडमध्ये गेलेले नाही. आणि जोपर्यंत भीतीचं वातावरण पीकला पोहोचत नाही तोपर्यंत सोन्याला मोठी उडी मिळत नाही. युद्ध सुरू आहे म्हणून सोने वाढेल असे नेहमीच होत नाही. कारण बाजार फक्त युद्धावर चालत नाही, तर डॉलर, व्याजदर आणि गुंतवणुकींचा मूड यांच्यावर चालतो. म्हणूनच गुंतवणूक करणं हे भावनांवर नाही, तर पूर्ण आर्थिक चित्रावरती अवलंबून असतं. जर तुम्हाला अशा महत्त्वाच्या विषयांवर सोप्या भाषेत विश्लेषण हवं असेल तर द फ्रीडम कॉलमला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त माहिती देत नाही, तर त्या माहिती मागचं खरं गणितही तुम्हाला समजून सांगतो. जय महाराष्ट्र.